हॅलो स्टुडंट्स, आज आपण होल्डिंग कंपनीमध्ये एक नवीन एक्झाम्पल घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला असेट्सचं रिव्हॅल्युएशन दिलेलं असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की जेव्हा होल्डिंग कंपनी त्याच्या सबसिडरी कंपनीचे शेअर्स काय करते, परचेस करते. ठीक आहे, त्यावेळेस काय होते की ज्या दिवशी परचेस केलं होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स, ठीक आहे, त्या दिवशी जर होल्डिंग कंपनीला वाटलं की आपल्याला म्हणजे सबसिडरी कंपनीचे असेट्स आहे, जसं बिल्डिंग मशिनरी, फर्निचर झालं, ठीक आहे, टूल्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या सगळ्या ज्या असेट्स आहे, ठीक आहे, यांना आपल्याला पुन्हा रिव्हॅल्यू करायचं आहे. ठीक आहे, असं जर वाटलं त्यांना की होल्डिंग कंपनीला, हां, तर अशा वेळेस काय होतं की ते होल्डिंग कंपनी काय करते की त्या ज्या असेट्स आहेत त्यांचं रिव्हॅल्युएशन करते. म्हणजे काय की आत्ता जी करंट मध्ये समजा तर प्राईस आहे 1,00,000 बिल्डिंगची. ठीक आहे, बिल्डिंगची करंट प्राईस आहे आता 1,00,000, ज्या दिवशी होल्डिंग कंपनीनी काय केलं, शेअर खरेदी केले सबसिडरी कंपनीचे. ठीक आहे, त्या दिवशी बिल्डिंगची व्हॅल्यू होती 1,00,000. ठीक आहे, पण होल्डिंग कंपनीला वाटलं की 1,00,000 ही बिल्डिंगची व्हॅल्यू असू नाही शकत. ठीक आहे, तर होल्डिंग कंपनीने काय केलं की पुन्हा रिव्हॅल्यू केलं. ठीक आहे, म्हणजे काय करते की होल्डिंग कंपनी काय करते की आपल्या मताने काय करते की असेटची व्हॅल्यू डिसाईड करते. ठीक आहे, त्याला रिव्हॅल्यू करते. ठीक आहे, तर अशा रिव्हॅल्युएशनमध्ये काय होते की कधी असेटची व्हॅल्यू काय होते, जास्त येते, कधी काय होते, असेटची व्हॅल्यू कमी होऊन जाते. ठीक आहे, तर अशा वेळेस जर जास्त आली असेटची व्हॅल्यू, आता जसं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे, 1,00,000 आहे म्हटलं होतं आपण. ठीक आहे, तर ती जर 1,00,000ची जी बिल्डिंग होती, ती रिव्हॅल्युएशन नंतर समजा 1,50,000ची जर झाली, ठीक आहे, तर हे जे वरचे 50,000 आहे, ठीक आहे, त्याला आपण काय करतो, त्याला आपण म्हणतो कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे, जर ते 50,000 आहे, ठीक आहे, आता 1,00,000ची बिल्डिंग होती, पण रिव्हॅल्युएशन नंतर त्याची व्हॅल्यू झाली 1,50,000, तर ते जे वरचे 50,000 आहे त्याला काय आपण ट्रीट करतो, कॅपिटल प्रॉफिट म्हणून. ठीक आहे, तेच जर आता 1,00,000ची बिल्डिंग आहे आणि ॲक्च्युअल आता रिव्हॅल्युएशनमध्ये त्याची प्राईस झाली 50,000. ठीक आहे, 1,00,000ची बिल्डिंग होती आणि त्याची प्राईस झाली 50,000. ठीक आहे, तर त्यावेळेस काय म्हणू आपण की लॉस झाला. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल लॉस. ठीक आहे, आणि मग अशामध्ये समजा जर होल्डिंग कंपनीने वर्षाच्या मध्ये जर असं शेअर खरेदी केले असेल सबसिडरी कंपनीची वर्षाच्या मध्ये, ठीक आहे, म्हणजे आता समजा आपला 1 एप्रिल ते 31 मार्च हा काय आहे आपला फायनान्शियल इयर आहे. ठीक आहे, तर या इयरच्या मधात समजा आता ऑक्टोबरमध्ये 1 ऑक्टोबरला होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स खरेदी केले. ठीक आहे, तर अशा वेळेस अशा वेळेस जर आपल्याला प्रॉफिट होत असेल रिव्हॅल्युएशनमध्ये, ठीक आहे, असेट रिव्हॅल्युएशन केलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रॉफिट होत असेल, ठीक आहे, तर तो जो प्रॉफिट आहे तो होल्डिंगनुसार, ठीक आहे, होल्डिंगनुसार काय होते की तो शेअर केला जातो. म्हणजे होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स असतात, हो की नाही. म्हणजे काय की पार्शली जर होल्ड केलेली असेल, म्हणजे 100% शेअरपैकी 80% जर होल्डिंग कंपनीनी शेअर्स ॲक्वायर केले असतील, ठीक आहे, तर त्या याच्यानुसार काय झालं, होल्डिंग कंपनीजवळ किती 80% ऑफ शेअर्स आहे आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स किती आहे, 20% आहे. ठीक आहे, तर 80-20च्या रेशोमध्ये मग काय होते, ते जो प्रॉफिट आपल्याला असेट रिव्हॅल्युएशनमध्ये जो प्रॉफिट आपल्याला मिळाला आहे तो काय होतो, डिवाइड होतो. ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल बघू त्याच्यावर, असेट रिव्हॅल्युएशनवर. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन बघू पहिला. तर क्वेश्चन काय म्हणतो, एच लिमिटेड ॲक्वायर 1,600 शेअर्स ऑफ एस लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2002. ठीक आहे,
1 एप्रिल 2002ला काय केलं, एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे 1600 शेअर्स ॲक्वायर केले. ठीक आहे. द बॅलन्स शीट ऑफ सॉरी इथे एच आणि एस पाहिजे. ठीक आहे. द बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड एस लिमिटेड ॲज ऑन 31 डिसेंबर 2002 वर ॲज फॉलोज. ठीक आहे. आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे एच लिमिटेड आणि एस लिमिटेडची. ठीक आहे. तर बिल्डिंग दिली आहे आपल्याला. बरं, आपलं इयर कधी संपत आहे, 31 डिसेंबर 2002. म्हणजे आपलं इयर काय आहे, 1 जानेवारी ते डिसेंबर आहे. ठीक आहे. जानेवारी टू डिसेंबर आहे आपलं वर्ष. ठीक आहे. आणि ॲक्वायर कधी करत आहे, 1 एप्रिल 2002. म्हणजे इयरच्या मधात ॲक्वायर करून राहिलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय की प्रायर ॲक्वायझेशन आणि पोस्ट ॲक्वायझेशन येणार आहे आपल्या याच्यात. ठीक आहे. बरं, आपण आता बॅलन्स शीट दिलेली आहे ती बघून घेऊ. बिल्डिंग दिली आहे, मशिनरी, शेअर इन एस लिमिटेड. एच लिमिटेडने ॲक्वायर केलेले शेअर्स कितीचे, 3,40,000ची इन्व्हेस्टमेंट आहे एस लिमिटेडमध्ये, एच लिमिटेडची. ठीक आहे. स्टॉक दिला आहे आपल्याला, बिल्स रिसिवेबल, डेटर्स, कॅश. इकडे शेअर कॅपिटल, कॅपिटल रिझर्व, जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस, लॉन. ठीक आहे. बिल्स पेएबल, क्रेडिटर्स. ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली आहे ती बघू. क्रेडिटर्स ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड ₹12,000 ड्यू टू एस लिमिटेड. ठीक आहे. म्हणजे काय की एच लिमिटेडचे जे क्रेडिटर्स आहे, हे जे क्रेडिटर्स आहे याच्यामध्ये 12,000 क्रेडिटर्स असे आहे, कोणाचे आहे, कोणते आहे ते, एस लिमिटेड आहे. ठीक आहे. 12,000चे जे क्रेडिटर्स आहे ते कोण आहे, एस लिमिटेड आहे. ठीक आहे. म्हणजे काय की हे इंटर ओनिंग झाली, हो की नाही. एच लिमिटेड काय करत आहे, एस लिमिटेडला ॲक्वायर करत, एच लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर करत आहे. म्हणजे काय की एस लिमिटेड एच लिमिटेडचीच कंपनी झाली. तर आता स्वतःच्याच कंपनीचे क्रेडिटर्स आपण दाखवू का कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बनवताना? नाही. ठीक आहे. कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बनवताना स्वतःच्याच कंपनीचे क्रेडिटर्स आपण दाखवू शकत नाही. स्वतःच्या कंपनीलाच आपण क्रेडिटर म्हणून दाखवू शकत नाही. तर हे काय झाला, हा इंटर ओनिंग पार्ट झाला. ठीक आहे. नंतर बघू. ऑन 31 डिसेंबर 2002, बिल्डिंग ऑफ एस लिमिटेड आर फाउंड अंडर व्हॅल्यूड बाय 20,000. ठीक आहे. काय म्हटलं की 31 डिसेंबर 2002ला असं लक्षात आलं की जी बिल्डिंग आहे, एस लिमिटेडची जी बिल्डिंग आहे ती काय आहे, 20,000 अंडर व्हॅल्यूड आहे. काय 20,000 काय आहे, अंडर व्हॅल्यूड आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय, एस लिमिटेडची जी बिल्डिंग आहे ही कितीची आहे, 1,80,000ची. ठीक आहे. पण याची ॲक्च्युअल किंमत किती पाहिजे होती, 20,000 जास्त. ठीक आहे. तर ही काय अंडर व्हॅल्यूड आहे. ठीक आहे. अँड मशिनरी इज ओव्हर व्हॅल्यूड बाय 10,000. ठीक आहे. आणि मशिनरी काय आहे, ओव्हर व्हॅल्यूड आहे, 10,000 आहे. म्हणजे मशिनरीची व्हॅल्यू जी आहे 1,09,400, ही काय होती, 10,000 कमी पाहिजे होती. ठीक आहे. बिल्स पेएबल ऑफ एस लिमिटेड इन्क्लूड्स ₹4,000 bills accepted for H Limited, which discounted the bills of ₹1,000 out of them. ठीक आहे. म्हणजे काय की बिल्स पेएबल जे होते, एस लिमिटेडचे जे बिल्स पेएबल होते, एस लिमिटेडला जे बिल्स पे करायचे होते, ठीक आहे, त्याच्यामध्ये 4,000चे असे बिल होते जे कोणाचे होते, एच लिमिटेडचे होते. ठीक आहे. 4,000चे जे बिल असते ते कोणाचे होते, एच लिमिटेडचे होते. ठीक आहे. आणि काय केलं की त्याच्यावर ₹1,000 डिस्काउंट पण दिला. ठीक आहे. तर हे सुद्धा काय झालं आपला इंटर ओनिंग. ठीक आहे. नंतर द बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एस लिमिटेड इज ₹36,000, रिप्रेझेंट द प्रॉफिट अर्न बाय द कंपनी ड्युरिंग द इयर एंडेड 31/12/2002. ठीक आहे. म्हणजे काय की जो प्रॉफिट अँड लॉसचा अकाउंटचा जो बॅलन्स आहे, म्हणजे एस लिमिटेडचा जो 36,000चा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा जो बॅलन्स आहे, हा काय आहे,
करंट इयरमध्ये कमवलेला प्रॉफिट आहे. ठीक आहे, करंट इयरमध्ये कमवलेला हा काय आहे, प्रॉफिट आहे असं आपल्याला म्हटलं. ठीक आहे, प्रिपेअर कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट. ठीक आहे, तर आता या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल, वर्किंग नोट करावं लागेल. कशाचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला, कॅपिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट, कॉस्ट ऑफ कंट्रोल, मायनॉरिटी इंटरेस्ट. ठीक आहे, हे सगळं काढल्यानंतर मग आपण काय करतो, कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बनवतो. ठीक आहे, तर चला आता वर्किंग नोटचं बघू आपण. सोल्युशन, वर्किंग नोट. ठीक आहे, सर्वात पहिले काय करतो आपण, इंटरेस्ट काढतो. इंटरेस्ट ऑफ एच लिमिटेड इन एस लिमिटेड. ठीक आहे, तर सर्वात पहिले टोटल नंबर ऑफ शेअर्स ऑफ एस लिमिटेड. टोटल नंबर ऑफ शेअर्स आपल्याला दिले आहे का, इथे आपल्याला टोटल नंबर ऑफ शेअर्स तर दिले नाही, पण इथे शेअर्सची अमाऊंट दिली आहे, टोटल अमाऊंट, आणि इथे आपल्याला पर शेअर प्राइस दिली आहे, हो की नाही. तर याच्यावरून आपण काय करू शकतो, टोटल नंबर ऑफ शेअर्स काढू शकतो. टोटल अमाऊंट किती दिली आहे, 2 लाख, आणि पर शेअर प्राइस किती आहे, 100. तर 2 लाख डिवाइड बाय 100 किती, 2000. ठीक आहे, 2000 नंबर ऑफ शेअर्स आहे एस लिमिटेडचे. ठीक आहे, नंतर नंबर ऑफ शेअर्स एक्वायर्ड बाय एच लिमिटेड. किती शेअर्स होते, 1600, हो की नाही. तर पर्सेंटेज ऑफ शेअर्स एक्वायर्ड बाय एच लिमिटेड किती, कसं काढून निघणार, 1600 डिवाइड बाय 2000 मल्टिप्लाइड बाय 100 किती, 80% शेअर्स. ठीक आहे, तर एच लिमिटेडची होल्डिंग किती आहे, 80% आहे, आणि मग एस लिमिटेडची किती येणार, मायनॉरिटी शेअर होल्डर्सची पर्सेंटेज ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी शेअर होल्डर्स किती, 20%. ठीक आहे, हे झालं आपला इंटरेस्ट. नंतर याच्यानंतर काय करतो आपण, कॅपिटल प्रॉफिट. तर कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. तर सॉरी, ओपनिंग बैलेंस ऑफ एनी रिजर्व इन एस लिमिटेड. किती, आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला आहे इथे, कॅपिटल रिझर्व. ठीक आहे, आपल्याला असं काही इन्फॉर्मेशन, ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे की की प्रॉफिट जो आहे, प्रॉफिटमधला काही भाग रिझर्वमध्ये वगैरे दिला आहे म्हणून नाही. ठीक आहे, तर आपण काय करू, यालाच काय करू, आपण ओपनिंग बॅलन्स समजू. ठीक आहे, 1,20,000
प्लस ओपनिंग बैलेंस ऑफ प्रॉफिट एंड लॉस अकाउंट, ओपनिंग बैलेंस ऑफ प्रॉफिट एंड लॉस अकाउंट इन एस लिमिटेड. तर ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिला आहे का बॅलन्स शीटमध्ये? बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय आहे 36,000 दिला आहे आणि आपल्याला इथे म्हटलं आहे की 36,000 जो आहे तो काय आहे करंट इयरमध्ये कमवलेला प्रॉफिट आहे. ठीक आहे. तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स काढता येणार का? नाही, कारण हा काय आहे करंट इयर प्रॉफिट दिला आहे आपल्याला. ठीक आहे. तर ओपनिंग बॅलन्स काय येईल आपल्या इथे नील प्लस प्रॉफिट ऑफ करंट इयर प्रायर एक्वाजिशन. ठीक आहे. प्रॉफिट ऑफ करंट इयर प्रायर ॲक्वेजिशन म्हटलं आहे हो की नाही. कारण काय की 1 एप्रिलला 2002ला काय केलं आहे एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केले 1600. ठीक आहे. आणि आपला इयर एंड कधी होत आहे 31 डिसेंबर 2002. ठीक आहे. म्हणजे डिसेंबरमध्ये आपला काय होत आहे म्हणजे अकाउंटिंग बुक्स आहे, बुक्स ऑफ अकाउंट्स आहे, हे काय होत आहे 31 डिसेंबरला क्लोज होत आहे हो की नाही. आणि शेअर्स कधी ॲक्वायर केले 1 एप्रिलला. म्हणजे आपला वर्ष काय आहे की जानेवारी टू डिसेंबर आहे. ठीक आहे. एप्रिल टू मार्च आहे का? नाही, कारण बुक कधी बंद होत आहे आपले डिसेंबरला हो की नाही. तर प्रायर ॲक्वेजिशन म्हणजे 1 एप्रिलच्या आधी म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. ठीक आहे. तर 3 मंथ. करंट इयर प्रॉफिट किती आहे आपला 36,000 डिवाइड बाय 12 मल्टिप्लाइड बाय 3. करंट इयर प्रॉफिट किती इकडे 9,000. प्रायर ॲक्वाजिशन करंट इयर प्रॉफिट किती 9,000 प्लस increase in value of building. ठीक आहे. जर व्हॅल्यू वाढली, ठीक आहे, इन्क्रीज झाली, व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर काय करायचं कॅपिटल प्रॉफिटमध्ये असेटची जर व्हॅल्यू इन्क्रीज झाली वाढली तर कॅपिटल प्रॉफिटमध्ये काय करायचं त्याला ॲड करायचं. ठीक आहे. तर आपल्याला इथे म्हटलं होतं क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे आपल्याला की बिल्डिंगची जी व्हॅल्यू होती, बिल्डिंग काय की अंडर व्हॅल्यूड आहे 20,000 आहे. ठीक आहे. 20,000 आणि काय अंडर व्हॅल्यूड आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 20,000 आणि बिल्डिंगची व्हॅल्यू वाढवावं लागेल. ठीक आहे. 20,000 आणि बिल्डिंगची व्हॅल्यू काय करावं लागेल आपल्याला वाढवावं लागणार आहे. ठीक आहे. कॅपिटल प्रॉफिटमध्ये 20,000 ॲड. ठीक आहे. मायनस डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ मशिनरी. ठीक आहे. मशिनरीची व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल डिक्रीज करावं लागेल. कारण काय की इथे आपल्याला म्हटलं होतं की मशिनरी इज ओव्हर व्हॅल्यूड बाय 10,000. मशिनरीची जी व्हॅल्यू आहे ही ओव्हर व्हॅल्यू आहे. ठीक आहे. 10,000 आणि जास्ती दाखवली आहे आपल्या बॅलन्स शीटमध्ये. तर 10,000 काय करावं लागेल आपल्याला कमी करावं लागेल. ठीक आहे. तर हे 10,000 काय करावं लागेल आपल्याला इथे मायनस करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे आपला कॅपिटल प्रॉफिट किती आला 1,39,000. ठीक आहे. 1,39,000 हे काय झालं आपलं कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे.
याच्यानंतर काय करतो आपण, रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट. ठीक आहे. तर ठीक आहे. तर करंट इयर प्रॉफिट आपला किती होता, 36,000 डिवाइड बाय 12 इंटू 9 किती 27,000. ठीक आहे. 27,000 काय झालं आपला रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजेच काय की आफ्टर ॲक्वायझेशन, प्रॉफिट आफ्टर ॲक्वायझेशन. प्रॉफिट आफ्टर ॲक्वायझेशन. ओके. ठीक आहे. नंतर मग काय करतो आपण, कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ कंट्रोल. ठीक आहे. तर कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट बाय एच लिमिटेड. तर आपल्याला इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट दिली आहे बॅलन्स शीटमध्ये. शेअर इन एस लिमिटेड किती 3,40,000. हो की नाही. एच लिमिटेडनी 3,40,000 एस लिमिटेडमध्ये गुंतवले आहे. तर 3,40,000. ठीक आहे. याच्यातून आपण मायनस काय करतो, मायनस पेड अप कॅपिटल ऑफ एस लिमिटेड. ठीक आहे. तर एस लिमिटेडची टोटल शेअरची प्राईस किती होती, 2 लाख. ठीक आहे. तर या 2 लाखामधून आपल्याला काय करावं लागेल, एच लिमिटेडनी किती गुंतवले हे माहिती करावं लागेल आपल्याला. या 2 लाखामध्ये एच लिमिटेडने किती गुंतवले. ॲक्च्युअल प्राईस 1,60,000. ठीक आहे. मायनस कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट आपण आताच कॅल्क्युलेट केला, 1,39,000 होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 80%. ठीक आहे. तर टोटल 68,800 ही काय झाली आपली कॉस्ट ऑफ कंट्रोल. 68,800 ही काय झाली आपली कॉस्ट ऑफ कंट्रोल. म्हणजेच काय की गुडविल. म्हणजेच काय गुडविल. ठीक आहे. नंतर बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एच लिमिटेड. ठीक आहे. एच लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा काय बॅलन्स येईल तो आपल्याला बघावा लागेल आता. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एच लिमिटेड. तर एच लिमिटेडचा प्रॉफिट किती दिला आहे आपल्याला, 57,000 दिला आहे, 57,200. ठीक आहे. 57,200 प्लस 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 काय करू आपण, रेव्हेन्यू प्रॉफिट ॲड करू त्याच्यात. हो की नाही. रेव्हेन्यू प्रॉफिट
रेव्हेन्यू प्रॉफिट किती निघाला आपला? रेव्हेन्यू प्रॉफिट होता 27,000. ठीक आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट होता 27,000. त्याच्यामध्ये या रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये एच लिमिटेडचा किती शेअर आहे? ठीक आहे, एच लिमिटेडचा किती शेअर आहे? 80%. 80% म्हणजे किती? 21,600. ठीक आहे, तर 21,600 टोटल 78,800. ठीक आहे, हा काय झाला? एच लिमिटेडचा प्रॉफिट, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट मधला प्रॉफिट. ठीक आहे, नंतर मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू आपण आता. तर शेअर कॅपिटल ऑफ एस लिमिटेड मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा किती शेअर आहे याच्यामध्ये. ठीक आहे, कॅपिटल एस लिमिटेडच्या शेअर कॅपिटलमध्ये मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा किती पर्सेंटेज ऑफ इंटरेस्ट आहे तो आपण कॅल्क्युलेट करू आपण. 40,000 प्लस कॅपिटल प्रॉफिट इन एस लिमिटेड. तर एस लिमिटेड नको, कॅपिटल प्रॉफिट असतो. कॅपिटल प्रॉफिटमध्ये आपला किती शेअर आहे? ठीक आहे, आता जे आपण कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं त्यामध्ये किती शेअर आहे? 20%. तर 27,800 प्लस शेअर ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट किती होता? 27,000 होता. तर त्यामध्ये मायनॉरिटी इंटरेस्ट शेअर होल्डर्सचा किती प्रॉफिट आहे ते कॅल्क्युलेट करू आपण. किती होता? ती आला 54,000. ठीक आहे, तर टोटल 73,200. ठीक आहे, हा काय झाला? मायनॉरिटी इंटरेस्ट झाला, शेअर होल्डरचा इंटरेस्ट, मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा इंटरेस्ट. ठीक आहे, ठीक आहे. तर आता आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवू आपण आपली. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण काय करतो, असेट साईडला काय आहे, आता आपण जे कॅल्क्युलेशन केलं, कॉस्ट ऑफ कंट्रोल काढली. कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये आपल्याला गुडविल मिळाली. ठीक आहे, तर सर्वात पहिले गुडविलची आपण एंट्री करून घेऊ. गुडविल 68,800. ठीक आहे, नंतर आता आपल्या क्वेश्चनमध्ये जे जे दिले आहे असेट साईड त्याची एंट्री करू आपण पहिले. तर काय आहे? बिल्डिंग एच लिमिटेडची किती आहे? 1,50,000. आणि एस लिमिटेड 1,80,000. ठीक आहे, 3,30,000. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला काय एक हे दिलं होतं की बिल्डिंगची जी एस लिमिटेडची जी बिल्डिंग आहे ती काय आहे? अंडर व्हॅल्यूड आहे. 20,000 आणि अंडर व्हॅल्यूड आहे. ठीक आहे, तर ही काय करावं लागेल आपल्याला? ॲड करावं लागेल. ठीक आहे, हे 20,000 काय करावं लागेल आपल्याला? ॲड करावं लागेल. ठीक आहे, प्लस ॲप्रिसिएशन 20,000. तर किती? 3,50,000. ठीक आहे, नंतर
मशिनरी, एच लिमिटेडची मशिनरी किती, 2,40,000 आणि एस लिमिटेडची 1,09,400. ठीक आहे. टोटल 3,49,400 मायनस काय करावं लागेल आपल्याला, डेप्रिसिएशन. कारण काय की ओव्हर व्हॅल्यूड आहे, 10,000 इथे काय ओव्हर व्हॅल्यूड आहे. ठीक आहे. तर हे ओव्हर व्हॅल्युएशन आपण काय करतो, डेप्रिसिएशन पकडतो. ठीक आहे. डेप्रिसिएशन असेटची आपण व्हॅल्यू कशामुळे कमी करतो, डेप्रिसिएशन करूनच कमी करतो, हो की नाही. तर डेप्रिसिएशन 10,000 तर 3,40,400. ठीक आहे. नंतर काय दिलं आहे आपल्याला, स्टॉक. इन्व्हेस्टमेंटची एंट्री येणार का, इन्व्हेस्टमेंटची एंट्री येणार नाही. ठीक आहे. स्टॉक एच लिमिटेड 1,20,000, एस लिमिटेड 36,000, 1,56,000. ठीक आहे. बिल्स रिसिवेबल किती म्हटलं आहे आपल्याला, एच लिमिटेडचे किती बिल्स रिसिवेबल आहे, 15,800चे आहे, हो की नाही. आणि आपल्याला इकडे काय एक म्हटलं होतं की बिल्स पेएबल ऑफ एस लिमिटेड इन्क्लूड 4,000 बिल्स एक्सेप्टेड फॉर एच लिमिटेड, हो की नाही, विच डिस्काउंटेड द बिल्स ऑफ ₹1,000 आउट ऑफ देम. ठीक आहे. तर हा काय झाला, इंटरव्ह्यूनिंगवाला पार्ट झाला होता. तर बिल्स पेएबल आहे, तर हे रिसिवेबलमधून सुद्धा काय होतील, डिडक्ट होतील. आपण काय म्हटलं होतं की क्रॉस एंट्री आपण घेतो दोन्ही याची, दोन्हीकडून काय करतो आपण, त्याला डिडक्ट करतो. ठीक आहे. तर काय होईल की हे जे 4,000चे बिल्स होते, ठीक आहे, एच लिमिटेडचे, ठीक आहे, एच लिमिटेडचे जे 4,000चे बिल होते त्याच्यावर आपल्याला ₹1,000 डिस्काउंट मिळेल. म्हणजे बिल्स कितीचे राहिले आता, 3,000चे. ठीक आहे. तर 3,000 काय होतील इथून मायनस, इंटर ओनिंग 3,000 मायनस म्हणजे किती, 12,800. ठीक आहे. नंतर काय दिलं आहे आपल्याला, डेटर्स दिले आहेत. डेटर्स एच लिमिटेडचे डेटर्स किती आहे, 44,000, एस लिमिटेडचे 40,000. ठीक आहे. टोटल 84,000. तर ह्याच्यावर सुद्धा आपल्याला काय दिली होती, एक क्रेडिटरची एंट्री दिली होती, ॲडजस्टमेंट. ए क्रेडिटर ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड 12,000 ड्यू टू एस लिमिटेड, हो की नाही. एच लिमिटेडचे जे क्रेडिटर्स आहेत त्याच्यामध्ये 12,000चे एस लिमिटेडचे क्रेडिटर्स आहेत, हो की नाही. तर काय करावं लागेल आपल्याला, एस लिमिटेडच्या क्रेडिटर्समधून डेटर्समधून सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, ते 12,000 मायनस करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे इंटर ओनिंगची दोन्ही साईडला काय होते, एंट्री होते. ठीक आहे. इंटर ओनिंग किती, 12,000. ठीक आहे. किती झाले, 72,000. ठीक आहे. नंतर काय आहे, कॅश दिली आहे आपल्याला. कॅश एच लिमिटेडची कॅश 14,500, एस लिमिटेडची कॅश 8,000. टोटल
22,500. ठीक आहे. तर असेट सेटचे पूर्ण आयटम्स घेतले. आता लायबिलिटी सेटची बघू आपण. लायबिलिटी सेटचे आयटम्स. ठीक आहे. तर सर्वात पहिले काय घेतो आपण, शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल ₹100 इच. कोणाचे? फक्त एच लिमिटेडचे दाखवतो आपण शेअर्स. नंतर इथे कॅपिटल प्रॉफिट घेऊ का आपण? कॅपिटल प्रॉफिट नाही घेणार. ठीक आहे. नंतर मग जनरल रिझर्व किती? 2,40,000. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आपण कॅल्क्युलेशन केलं होतं, हो की नाही? बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एच लिमिटेड किती आलं होतं? 78,800, हो की नाही? तर हे 78,800. ठीक आहे. नंतर लोन्स फ्रॉम बँक किती? 80,000. नंतर बिल्स पेएबल. बिल्स पेएबल एस लिमिटेड किती आहे? 8,400. ठीक आहे. इकडे आपण काय केलं, बिल्स रिसिवेबलमधून 3,000 मायनस केले. तर सेम आपली एंट्री इथे सुद्धा होईल की इंटर ओनिंगची एंट्री काय होईल? मायनस होईल. 3,000 काय होतील? इथे मायनस होतील. ठीक आहे. टोटल 5,400. ठीक आहे. नंतर काय? क्रेडिटर्स दिले आहे आपल्याला. क्रेडिटर्स दिले आहे. एच लिमिटेडची किती आहे? 57,100. आणि एस लिमिटेडची किती आहे? 9,000. ठीक आहे. 56,100 मायनस काय करू आपण इथून? इंटर ओनिंग सुद्धा काय करू आपण? मायनस 12,000, हो की नाही? कारण काय की आपण डेटर्समधून सुद्धा काय केलं? इंटर ओनिंग मायनस केली आहे. तर आपल्याला क्रेडिटर्समधून सुद्धा काय करावं लागेल? एच लिमिटेडच्या क्रेडिटर्समधून मायनस करावं लागेल. इंटर ओनिंग 12,000, 44,100. ठीक आहे. अजून एक आयटम आपला राहिला आहे, तो कोणता? मायनॉरिटी शेअर होल्डर्स. तर मायनॉरिटी शेअर होल्डर्सचं आपण काय केलं? कॅल्क्युलेशन केलं होतं. किती होतं मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा इंटरेस्ट? 73,200, हो की नाही? तर 73,200. ठीक आहे. आता कोणते आयटम उरले आहे का आपले? नाही. ठीक आहे. तर आता काय करू आपण? असेट साईड आणि लायबिलिटी साईडची काय करू? टोटल करू. ठीक. तर आता टोटल करू आपण असेट साईडची. 3,50,000 पण 800 प्लस 72 प्लस 22,500 किती आली टोटल? 10,21,500. ठीक आहे. तर आता लायबिलिटी साईडची टोटल सुद्धा करून बघू आपण. 5 लाख प्लस 9,40,000 प्लस
4,400 प्लस 44,100 किती 10,21,500. ठीक आहे. म्हणजे काय की आपली डेबिट साईड आणि सॉरी असेट साईड आणि लायबिलिटी साईडची टोटल काय येत आहे, सेम येत आहे. ठीक आहे. म्हणजे काय की आपली बॅलन्स शीट जी आहे ही काय झाली आहे, टॅली झाली. ठीक आहे. 10,21,500 बॅलन्स शीट काय झाली आपली, कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट काय झाली, टॅली झाली. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आहे की असेटचं जेव्हा रिव्हॅल्युशन होतं, ठीक आहे, जर असेटचं रिव्हॅल्युशन जर झालं असेल, होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचे असेट जर रिव्हॅल्यू केले असेल, ठीक आहे, त्यामध्ये जर असेट वाढली असेल किंवा मग कमी झाली असेल, तर अशा प्रकारे काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं त्याचं. ठीक आहे. जर असेटची व्हॅल्यू वाढली असेल तर त्याला आपण काय करतो, कन्सिडर कॅपिटल प्रॉफिट म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. जर कमी झाली असेल तर कॅपिटल लॉस म्हणून. ठीक आहे. थँक्यू.